हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवतोय उडीद डाळीचे जे वडे आहेत ना त्याची आपण भाजी बनवतो। हे आता आपण फोडणार आणि याला लागणारे साहित्य तेल आणि हा मसाला आहे, गरम मसाला, मीठ, हळद, अजून हे आहे आलं, अजून आहे ही पेस्ट आहे आणि टमाटर आहे। आणि स्टार्ट करू आपण भाजी बनवायची उडीद डाळीची वडी। सगळ्यात आधी आपण तेलात हे भाजून घेणार आहोत वडा। हा चांगला लाल भाजल्यानंतर त्याच्यामध्ये हे सगळे इन्ग्रेडियंट टाकायचे आहेत। ओके, हे तेल तर मी टाकलेलंच आहे आणि हे सगळं टाकून नंतर मग कांदा टाकायचा आणि मग पाणी टाकून शिजवायचं। हा चांगला लाल होईपर्यंत भाजायचा। आता हा लाल झालाय, आता हा मसाला टाकायचा आहे। हा लाल होतोय चांगला, हा काढून घ्यायचा आहे ॲक्च्युली। आणि मग आता याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि याच्यात आता आपण कांदा टाकणार। बस, कांदा हा थोडाच टाकायचा। सुरुवातीला आपण हे तेलात भाजून घेतला लाल आणि मग नंतर याच्यात कांदा टाकला। कांदा नंतर मग आपल्याला हे मसाले ॲड करायचे, त्याच्यामध्ये टमाटर टाकायचे आणि टमाटर, अद्रक, लसूण, हळद आणि हा मसाला आणि मीठ आहे। आता हा भाजलेला आहे, तर याच्यामध्ये आता आपण टमाटर अजून भाजायचा राहिला होतोय तो थोडा झालाय। आता तो झालाय लाल तो। आता त्याच्यात हा टमाटर टाकायचं। हे जे सगळे मसाले आहेत हे सगळे ॲड करून टाकून द्यायचे। आता ह्यामध्ये हे सांडगे टाकायचे चांगले, एकजीव असे परतायचे। आणि हे जे पाणी आहे हे थोडंसं आपण हे मसाला फ्राय होईपर्यंत थोडं त्याच्यात पाणी टाकायचं। आता हे शिजू द्यायचं आहे चांगलं। हे बघा, खूप छान प्रकारे झालेली आहे ही वड्यांची भाजी, मस्त झाली बघा। आता ही चपाती किंवा भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता। मस्त शिजली तर छान प्रकारे। चला आता आपण चपाती किंवा भाकरी बनवूया। ओके, सो फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली डाळीचे जे वडे आहेत त्याची भाजी, चपाती आणि सॅलड छान झालं आहे आणि मस्त झालं आहे। तुम्ही पण करून बघा आणि डू लाईक सबस्क्राईब माय चॅनल। हे बघा, हे घ्या, तुम्ही पण खा, मस्त राहा। डू लाईक सबस्क्राईब माय चॅनल, जस्ट क्रिएटिव्ह दीपिका। थँक्यू।